हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा. आणि आज मी आलेली आहे अप्पू घर. तर अप्पू घर हे पुण्यामध्ये आहे आणि लोकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. तर ही अशी एक प्लेस आहे जिथं लहान मुलंच नाही तर मोठे वयोवृद्धसुद्धा इथं खूप छान रीतीने एन्जॉय करू शकतात. तर ही बघा, आम्ही आलेलो आहे अप्पू घर. अप्पू घरच्या बाहेर पार्किंगसाठी जागा आहे समोरच. तर कार पार्किंगसाठी तुम्हाला इथं 40 रुपीज पे करावे लागतील आणि जर तुम्ही बाईक पार्क करत असाल तर 10 रुपीज इथे चार्जेस आहे. तसेच अप्पू घरच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला वॉटर पार्क दिसेल. तर डॉल्फिन वॉटर पार्क करून आहे. त्याचा जो टायमिंग आहे तो 10:30 to 6:30 आहे. आणि आम्ही संध्याकाळ झाल्यामुळे इथं आम्हाला एंट्री नाही भेटली कारण उशीर झालेला होता अगोदरच. तर 500 रुपीज याचे ॲडल्टसाठी चार्जेस आहे आणि किड्ससाठी आय थिंक 450 रुपीज आहे. तर आता आम्हाला अप्पू घरला जायचं आहे. तर एंट्री तिकीट तुम्हाला अगोदर काढावं लागेल. तर अप्पू घरच्या समोरच एंट्री तिकीट आहे. तर एंट्री तिकीट तुम्हाला काढावंच लागतं अप्पू घरला जाण्यासाठी. तर त्याचे जे चार्जेस आहे ते 50 रुपये लहान मुलासाठी आणि 100 रुपये ॲडल्टसाठी आहे. आता तुम्ही एंट्री तिकीट तर काढलं आहे, पण समजा तुम्हाला ह्या सर्व राईड करायचे. बघा, ह्या चार्टमध्ये सर्व राईड्स तुम्हाला येतील एका पॅकेजमध्ये. तर ॲडल्टसाठी 500 रुपये आणि 450 रुपये लहान मुलांसाठी याचं तिकीट आहे. पण हे अजिबात कंपल्सरी नाही आहे की तुम्ही ते 500 रुपयाचं पॅकेज घेतलंच पाहिजे. जर तुम्हाला सर्व राईड्स करायच्या असतील तर ते तुम्ही घ्या. तुमच्याकडे खूप जास्त टाईम असेल तरच ते घ्या. कारण एकदम छोटे मुलं जर असतील तर काही राईड जे आहेत त्या लहान मुलांसाठी अलाउड पण नाही आहे. त्यामुळे एवढं घेऊन मला नाही वाटत की फायदा आहे तुमचा मुलगा एकदम जर छोटा असला तर. आणि तुम्ही फक्त एंट्री तिकीट काढा, आतमध्ये जा. आतमध्ये गेल्यानंतरसुद्धा तिथं तिकीट काउंटर आहे. तर तुम्हाला जी पण राईड आवडते किंवा जी पण राईड तुमच्या मुलांना करायची आहे फक्त ती करून तुम्ही घरी जाऊ शकतात. तर आम्ही ते तिकीट नाही काढलेलं पॅकेजवालं, फक्त एंट्री तिकीट घेऊन आता आम्ही आतमध्ये जातो आहे. तर जसे आतमध्ये गेलो तर मस्त कलरफुल ग्रीनरी असं भारी गेल्या खूप छान वाटलं. तर इथं मी सेकंड टाईम येते. फर्स्ट टाईमसुद्धा मी एकदा व्हिडिओ बनवलेला, पण त्याचं मी एडिटिंग वगैरे नाही केलं आणि तो नंतर माझ्याने डिलीट झाला, त्यामुळे मी तो टाकू नाही शकले. तर हा आता नक्की मी पोस्ट करणार आहे, नक्की एडिटिंग करून. तर बघा, आतमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारचा काहीतरी व्ह्यू आहे. हां, आणखी एक, अप्पू घरच्या बाहेर जे आहे तुम्हाला काहीही खाण्याची सोय नाही आहे. म्हणजे असं बिस्किट चॉकलेट वगैरे मिळेल, पण असं जेवण वगैरे मिळणार नाही. तर अप्पू घरच्या आतमध्ये आल्यानंतर मात्र एक छान हॉटेल आहे. तर इथं तुम्हाला सगळ्या प्रकारचं जेवण मिळेल. तर इथं पावभाजी आम्ही घेतली. पावभाजी खूप छान होती आणि लहान मुलांच्या दृष्टीने आणि टेस्ट पण मस्त होती आणि हायजीन इथं मेंटेन आहे. छान वाटली मला टेस्ट पण. आणि 90 रुपये पावभाजीची ही प्राईज होती. आणि नूडल्स पण छान वाटले. अप्पू घरमध्ये जे फूड वगैरे मिळतं त्याचे तुम्हाला वेगळे चार्जेस द्यावे लागतात. हे पॅकेजमध्ये सुद्धा इन्क्लुडेड नाही आहे. तर फूड तुम्हाला तुमच्या पैशांनी वेगळं परचेस करावं लागेल. आणि त्यानंतर ही बघा, समोर ही जी राईड दिसते आहे, या राईडची प्राईस पण आय थिंक 60 to 50 रुपीज आहे. त्यानंतर हे बघा, फिश टँक पण आहे इथं तुम्ही पेडिक्युअर करू शकतात. त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर ही बघा, ही जी राईड दिसते आहे ही आहे, याला किडी बोट असं बोलतात. तर ही सुद्धा छान आहे लहान मुलांसाठी. इथे जेवढ्या पण राईड आहे त्या 50, 60, 80 रुपीज अशा प्रकारच्या राईड आहेत. तर छान आहेत. त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर इथं बघा, सेल्फी पॉईंट आहे. तर इथं तुम्ही फोटो काढू शकता. इथं आय लव्ह अप्पू घर लिहिलेलं आहे. आणि याच्या मागे सुद्धा जी राईड दिसते ती सुद्धा ॲडल्ट आणि किड्स दोघींसाठी आहे. त्याच्या अपोजिट साईडला 12D सिनेमॅटिका करून आहे. तर याची जी प्राईज आहे ती आहे 150 रुपये, म्हणजेच 150 रुपीज. आणि इथं फक्त ॲडल्ट्सनाच एंट्री आहे, किड्सना इथं एंट्री नाही आहे, त्यामुळे आम्ही इथं नाही जाऊ शकलो. त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर बऱ्याचशा राईड आहेत. कोलंबस करून पण एक राईड आहे. तर खूप साऱ्या राईड आहे, तुम्ही कुठलीही राईड करू शकतात. जास्त पण चार्जेस नाही आहे. पण ही जी राईड दिसते हिचे सगळ्यात जास्त चार्जेस आहे. याची जी प्राईज आहे ती आहे 200 रुपये. याला गो कार्टर्स बोललं जातं. लहान मुलांना पण एंट्री आहे इथं आणि ॲडल्टनासुद्धा एंट्री आहे. तर ही जी कार आहे, ज्यांना नाही चालवता येत तर त्यांच्यासोबत एक गाईड असतो. तो गाईड करतो मुलांना की कशी चालवायची वगैरे. आणि तुम्हाला जर स्वतः येत असेल तर तुम्ही स्वतः पण चालवू शकतात. बघा, तो मुलगा किती छान रीतीने चालवतो आहे. तर ही सुद्धा मस्त एक छान राईड आहे, नक्की एन्जॉय करू शकता. त्यानंतर ही वाली राईड तर दोघांसाठी आहे. ही पण छान आहे, पेंडुलमसारखी वाटते मला ही बघून. तर असं करत करत खूप संध्याकाळ झाली आणि पावसाचं वातावरण झाल्यामुळे आम्ही तिथून निघण्याचा ट्राय करतो आहे. मी बरीचशी इन्फॉर्मेशन याच्यात देण्याचा ट्राय केलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढे आणखी एक राईड बाकी आहे, ती पण मी तुम्हाला दाखवून देते. पण मध्यंतरी व्हिडिओला लाईक करून घ्या व्हिडिओ आवडल्यास, आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि नेक्स्ट व्हिडिओ कशावरती पाहिजे ते पण सांगा. तर इथं जे आहे बघा, अप्पू एक्सप्रेस करून एक राईड आहे, त्याची चार्जेस आहे 50 रुपीज. इथं बघा, आतमध्ये अशा प्रकारचं काउंटर असतं, इथून तुम्हाला तिकीट घ्यायचं असतं. तर इथं आता मी ट्रेनमध्ये बसलो आहे, मस्त एन्जॉय करतो. इथून
नक्की इथं एकदा या. लहान मुलांचा हा फेवरेट स्पॉट असणार आहे, कारण इथं त्यांच्यासाठी स्पेशल बनवलेलं आहे हे अप्पू घर. आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर दुर्गा टेकडी पण आहे, तर तिथं आम्हाला जायचं होतं पण संध्याकाळ झाल्यामुळे जाता येत नाही, कारण ते 5:30च्या आत बंद होऊन जातं. तर नेक्स्ट व्हिडिओ मी दुर्गा टेकडीवर नक्की बनवेल जर तिकडे कधी गेली तर. तुम्हाला आणखी कुठला व्हिडिओ बघायला आवडेल, व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.